हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे याच्यावर बोलतोय। एक पोरगा पोरगी बघायला गेला, पोरगी बघितली आणि बघितल्याच्या नंतर नवरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली, तिच्यासोबत लग्न करायचे, पण मला हुंडा पाहिजे। म्हणला किती? तर म्हणतो 6 लाख रुपये। पोरगीचा बाप विचार करतो, पोरगा इंजिनियर आहे सरकारी आहे, म्हणले 6 लाख रुपये दिले असं समजा। आता 6 लाख रुपयात लग्नही ठरलं, पण हा म्हणतो मला लग्न माझ्या पद्धतीत करायचं, सुशिक्षित पद्धतीत। मग कसं? वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही फिरवायचं। आता वर घोड्यामध्ये नवरदेव नवरी दोघांना बसवायचं होतं म्हणल्यावर त्यांनी बग्गी तयार केली, एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोरगी बसली। आमच्या दीपक दादासाहेब सारखा बँडवाला होता चांगला जोरात वाजवणारा, आता त्यानं वाजवायला सुरुवात केली, बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्याचे सगळे मित्र नाचायला लागले, जोरात नाचायला लागले। राव एवढे जोरात नाचत होते का नवरदेव इथला फॉर्म माही घ्या, नवरी पोरगी बाजूमात बसली होती, तिला म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या, किती पोरं नाचतायत? ती म्हणे हा ना माय, खरं आहे ना। म्हणे पाय तर करी, म्हणे हा ना माय, म्हणे देखते करी, पोर म्हणे अहो 150 ना दिकी ना नाव असं आवराव नाही म्हणे। धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ, खरं खरं सांगा एवढा पोरे कस काय नाची राहणार? तो म्हणे काय नाही म्हणे, सोपं आहे म्हणे। म्हणे काय? काय नाही म्हणे, कोणले 20 नि, कोणले 50 नि, कोणले 100 नि पाहिजे का कुत्तच म्हणे त्यांनी तातेलच ना माई म्हणता आमना गलंगीना पोरे नाही तू इथला वायबार, तुमनाकडे नाही ती पद्धत, जानगर ना खोका त्यांगर ना का? दीपक दादा साहेब माझ्यापेक्षा या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त अनुभव असेल। माझा एक मित्र आहे दोंडाईच्या मध्ये, डीजे वाला सोनू दादा, मी त्याच्याकडे बसलो होतो, वृंदावन वरन आलो। आता आल्याच्या नंतर म्हणे तुम्ही बऱ्याच दिवसाच्या नंतर आले, म्हणले महाराज या घरी चहाला बसलेलो, चहा घेतोय तोपर्यंत एक नवरदेव डीजे ठरावालो ना, त्या भाऊनं गावनं नाव विचारली ना, आणि मग आमना सोनू दादान सांगा म्हणे भाऊ पैसा कितला लिसू आणि तू कितला दिशी, यानापेक्षा पहिले आई ठरायली डीजे कितला वाजा लगून वाजनाशे। म्हणता काय रे सोनू भाऊ, पहिले पैसा ठराव ना, आई कितला वाजा लगून वाजाना नाही म्हणे महाराज, काय काय गावेस ना पोरे इथला नीच राहताना म्हणे 2-2, 3-3 वाजा लगू बंद करू देतात नाही। म्हणता असं आहे का? नवरदेव म्हणे भाऊ सोनू दादा अजिबात टेन्शन लिहू नको म्हणे, मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे, मना मित्र इथला खानदानी येत ना म्हणे, त्यासाठी एकदा जर चढी घे ना त्या जनरेटर ना आवाजवर बी कुत्तच म्हणे तू डीजे बंद का करलेत नाही? तुमनाकडे नाहीत ना असा? हा गाव परत 2 नागिन डान्स वाला राहतो, एक असा करणार आणि एक असा करणार। हो भाऊ लगीन वय जायलो ते बरं आहे, कुवारा नका नाचत जावर महिन्यात चांगला आली भेटी राहिल्यात नाही रे, वो नागिन डान्स वाला सो बोलता असत असू बरं। पहिलेच पोरी कमी पोरे जास्त आहेत, 100 पोरेच ना मागे फक्त 70% पोरी, 30% पोरेसले पोरीच ना टाया निशी असाच, बाकी नाचले गडवर दांड नाही तर लंगोट शेष। पोरगी हुशार होती धनी, तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कस काय नाचताय? तो म्हणे काय नाही सोपं आहे म्हणे, कस काय? कोणले 20 नि, कोणले 50 नि, कोणले 100 नि पाहिजे का कुत्तच म्हणे, त्या पोर हुशार होती। धनी म्हणे काय या 20 रुपये मान 50 रुपया मा इथला कुदाड राहणार उन्हाळा मा म्हणे, हा आई उन्हान मा इथला कुदाड राहणार म्हणे, म्हणे हा मग मन बापनी 6 लाख रुपये दिलेत, मी कितली गोमाल हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी, बरोबर आहे ना? हो, फक्त हुंडाला घाबरून काही काही मायबापांनी पोरी पोटातल्या पोटात मारल्या। पण तुम्हाला सांगतो पोरगी एवढं विशेष रत्न नाही का, एखाद्या पोरगीचे लग्न संबंध जोडू द्या, प्रसंग घ्या डोळ्याच्या पुढे, पोरगीचे लग्न संबंध जोडलेले आहेत, हळदीचा प्रसंग आहे, हळदीचा प्रसंग आहे, ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील यातील लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे, बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं काही दिसत नाही, अशी परिस्थिती आहे। आणि तशा वातावरणामध्ये एखाद्या नवरीच्या बापाला एखाद्या माणसानं सांगावं आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडतीये, ती वस्तू तुम्ही जाऊन घेऊन या। आता घरात कोणती वस्तू कुठेही माणसाला माहिती नसते, म्हणून तो त्याच्या पत्नीला शोधतोय, हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बाई गेली कुठं? तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती। रडणाऱ्या पत्नीकडे गेला माणूस आणि बाईला विचारायला लागला, का ग काय झालं, काहून रडतीया? काय नाही उधनी, हे वेडी बोल ना, का रडतीया? नाही उधनी, अगं तू रडतीया? नाही उधनी, अगं बोल ना का रडती? मी तुझा पती आहे, तुला मंडपात कोणी काही बोलले का? तुझा कोणी अपमान केला का? नाही उधनी, मग तू का रडतेस? धनी खरं सांगू का,
दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जा, तिच्या जवळ जा, तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. दादा, तो नवरीचा बाप रडत होता आणि त्याच्या पत्नीला सांगत होता, म्हणजे नवरीच्या माईला सांगत होता, वेडी तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल? अरे माणसासारखा माणूस काय बाईबानी रडायला लागला, मला नाही रडता येणार. दोघांचा संवाद चाललेला. हळदीची रात्र दोघांनी हो रडून रात्र काढलेली आहे. पूर्ण रात्र रडले आहेत. सकाळी स्नान केलं, नवरीचा बाप ओट्यावर उभा आहे. सकाळी कोणीतरी नवीन व्यक्ती घराच्या समोरून जातोय आणि त्या व्यक्तीने नवरीच्या बापाला प्रश्न केला का, हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतंय, हे कशासाठी आणि कोणासाठी? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरगीचं लग्न आहे रे. पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा, अरे मी माझं स्वतःच काडीच कापतोय परक्या व्यक्तीला दान करतोय, ज्या पोराला मी बघितलेलं सुद्धा नाही. या अशा परिवारात मी माझी मुलगी देतोय. दादा बँक मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जर स्लिप भरायची असेल ना, पेन असतो ना, पेन, त्या पेनाला सुद्धा दोरीनं बांधून ठेवलेला असतो. 5 रुपयाचा पेन सुद्धा मोकळा सोडत नाही, न जाणो कोणी उचलून घेऊन जाईल. एवढाही लोकांवर विश्वास नाही. पण मायबाप काय उदार अंतकरणाचे असतात. लहानाची मोठी करतात, जन्माला आल्याच्या नंतर पासून सांभाळतात, तर शेवट 18, 20, 22 वर्षाची होईपर्यंत सांभाळतात. आणि कोणीतरी परका पोऱ्यावर विश्वास ठेवतात आणि त्या पोराच्या स्वाधीन पोरीला करतात. त्या मायबापांचं काय उदार अंतकरण असेल नाही का? हो महाराज, लग्न संबंध आटोपले इथं प्रसंग आहे तो बिदाईचा. लग्न संबंध आटोपले, प्रसंग आहे बिदाईचा. पोरगीला सासरी जायचंय. अगोदर जाऊन ती मायच्या गड्याला मिठी मारते. माईला सांगते, आई बघा बर का, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ती कधी आपली माय होते आपल्यालाही कळत नाही. माय बनून आपल्याला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पण आई ऐक ना, माझे वडील जर का तुझ्यावर रागवले ना, माझा पप्पा जर तुझ्यावर रागवला, माझ्या बापाच्या बोलण्याकडे नको जाशील ग. माझ्या बापाला बाहेरचंही टेन्शन असतं, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे. ये माय. दादा ती माय सांगते, बेटा तू सांगते तसं ऐकते, पण ऐकणाले की जाते ना दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. मायला भेटलं गेलं. मंडपाच्या कोपऱ्याला बहीण उभी आहे. बहिणीच्याकडे जाते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते आणि बहिणीच्या गड्याला मिठी मारल्याच्या नंतर बहिणीला सांगते, दीदी सारखी सावलीसारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई तर हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दीदी. कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं. रस्त्यावर मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्याकडे जाते, भावाच्या गड्याला मिठी मारते. भावाला सांगते, दादा महाकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे पिलू. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलंय ना बाई, तू मला मारलंय ना, मी त्या क्षणी विसरलो. ताई तू मला मारलंय ना, मी त्या क्षणी विसरलोय. पर ताई मला रडायला एवढ्यासाठी येते का तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक काना कोपरा तुझी वाट बघेल ताई, का तू फिरून कधी येतेस म्हणून. दादा मायला भेटलं गेलं, बहिणीला भेटलं गेलं, भावाला भेटलं गेलं. अंतिम शिखर आहे बापाचं. बापाच्या गड्याला मिठी मारते. बापाच्या गड्याला मिठी मारल्याच्या नंतर बापाला सांगते, पप्पा मी तुमच्या पाया पडते, पण एक विनंती असेल तुम्हाला. काय रे बेटा? पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पण मी नसल्यावर तुम्हाला कोण समजवणार आहे? पप्पा जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवता ना, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर. तुम्ही रागवल्याच्या नंतर माझी माई 2-2 दिवस जेवत नाही. हो नका रागवत जाऊ तिच्यावर. पप्पा मी तुमच्या पाया पडते. जोपर्यंत मी होती तोपर्यंत तिला समजवायची, आता कोण समजवणार आहे? बाप पुरीला सांगतो, बेटा तू सांगते तसंच, पण याच्या पुढे आता चुकणार नाही. पण लेकी ऐक ना, दिल्या घरी सुखीरा, सासू सासऱ्यांना आई वडील समज. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून तुझी मान खालती जाईल, माझी मान खालती जाईल. असं कोणतंच काम करू नको. सगळ्यांना भेटलं गेलं. बैलगाडी उभी होती, बैलगाडीमध्ये पोरगी बसली आणि बसल्याच्या नंतर गाडी मार्गस्थ होते, पण पोरगी मागे फिरून फिरून बघत होती आणि एकच सांगत होती, ते माझं माहेर. दिसेल तोपर्यंत माहेर बघायचं. फिरून फिरून बघत होती, एकच सांगत होती, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगावा. कैलास सूर्य सीदय
सास